विजय जवळ आल्यासारखं वाटतो? नक्कीच नक्कीच. आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत तर नक्कीच असं वाटतंय की देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. एकंदरीतच तसं पाहिलं तर आता कुणाकुणाची साथ मागाल, काय सांग, कशा पद्धतीने लोकांचं वातावरण या ठिकाणी? लोकांचं वातावरण तर खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि असं समजतंय की साहेबांच्या पाठीशी सगळेजण, सगळी माझे कळम चांडोली मायबाप जनता जे आहे ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकंदरीत तसं पाहिलं तर तुमचे मंत्री रमेश केलार यांनी इतक्या वर्ष केलेले जे काम आहेत, आज तुम्ही विरोधी उमेदवार जे आहेत त्यांच्या गावामध्ये आहेत, हा प्रचंड तुम्हाला प्रतिसाद मिळतोय. काय सांगा, नक्की हे कामाची पोचपावती आहे का? हो, कामाची तर पोचपावती आहेच आहे, पण गेली कित्येक वर्ष साहेबांची भरपूर कामे आहेत आपल्या तालुक्यामध्ये. या निमित्ताने आज ह्या समाजात दिसून येते सगळं एवढा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तर आहेच. आणि एवढे सगळे आम्ही एकत्र चाललेलो आहोत फॉर्म भरण्यासाठी आणि नरसिंहाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. विजय जवळ आल्यासारखं वाटतो गर्दी पाहून? हो, नक्की 100%. जनतेचा आशीर्वाद आहे, आमच्या पाठीशी जनता आहे, साहेबांच्या पाठीशी आहेत म्हटल्यावरती आमचा विजय नक्कीच. नक्कीच ह्या होत्या तुलसीताई भोर आणि सीमिताई खिलारी. नक्कीच यांना विजय जवळ आल्यासारखं वाटतो, कारण यांच्या मागे मिळणारा प्रचंड जो प्रतिसाद आहे तो आता आपल्याला पाहायला मिळत आहे.